संघाला आणि चेंडू मात्र जातो. आल्या दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा केल्या. रुपांतेवाडी प्रदर्शन लाईव्हच्या आपण करतायत. या शिरगावच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते पंच म्हणून कामगिरी पाहतायत ते सुशील भुमरे आणि वैभव दादा माटर. नक्कीच पंचकृषीतील एक नावाजलेले पंच म्हणून यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. त्याचं सहकार्य नेहमीच असतात. तिसरा षटक घेऊन आला. हा पहिला चेंडू पलव टप्प्याचा चेंडू. चेंडू जातो मिडआउटच्या दिशेने. कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण आणि गोलंदाज मात्र टप्पा चुकलाय आणि फलंदाजीने मात्र फोर चोकलाय. 4 धावा. 4 ने मात्र धावसंख्या होत आहेत. धावसंख्या होत आहेत ती 40 धावा. आता 3.1 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि 40 धावा धावफलकावरती लागलाय. सुंदर फटकेबाजी करते सडेजांभर संघाने. हा मात्र उचलून धरलेला चेंडू क्षेत्ररक्षण येत आणि हा मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आपल्याला आणि 4 धावांसाठी सुंदर फटकेबाजी करतोय सागर. सागरच्या पहिल्या चेंडूवरती झेल सुटल्यावरती आता मात्र जखमेवरचं मीठ सोडतोय तो सागर. कारण अशा मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण करावे लागेल. आपल्या गावामध्ये किंवा वाडीमध्ये घेऊन जायचं असेल तर तुम्हाला क्षेत्ररक्षण करावे लागेल. साथ द्यावी लागेल आणि 2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर क्षेत्ररक्षण होतोय. चेंडू खाली. हा सुद्धा झेल सुटलाय. हा सुद्धा झेल सुटलाय. तुम्ही क्रिकेट संघाचं खराब क्षेत्ररक्षण प्रदर्शन पाहायला भेटतंय आणि मात्र धावसंख्येत कोणती 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 45. आतापर्यंत
हॅलो हॅलो आज मात्र मैदानामध्ये पाहायला भेटतात तर सुंदर फटकेबाजी करण्याची क्षमता मात्र याच्यामध्ये आहे. हॅलो 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 नक्कीच आकाश सुंदर गोलंदाजी करतो. एक चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय चेंडूमध्ये आणि हा मात्र हॉफच्या दिशेने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षण उठतोय चेंडूवरती तोपर्यंत बचाव क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. तुम्हाला त्या देखील दोन धावा रोखाव्या लागेल कारण धाव फलकावरती धावसंख्या आतापर्यंत लागल्यात त्या 51 52 धावा लागल्यात. त्या धावसंख्या तुम्हाला एक दोन रोखाव्या लागेल. हॅलो 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 येतो का? हॅलो हॅलो नक्कीच आतापर्यंत लागलेत धावसंख्या ते 60 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. सुंदर अशी फलंदाजी करतोय ऋतिक. चौथं शतक आपल्याला पाहायला भेटतंय. चौथ्या षटक प्रगतीपथावर आहे. चौथ्या षटकाचे 4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावसंख्या लागली ते 60 धावा. नक्कीच सुंदर गोलंदाजी कुठेतरी जखडून ठेवलंय मोठ्या फटक्यांपासून रोखून ठेवलंय. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या आहेत ह्या गोलंदाजीने. हॅलो हा मात्र मारलेला चेंडू चेंडू सा- चेंडू मात्र जातोय 7 धावांसाठी आणि धावसंख्येत मात्र 6 ने बदल होतोय. धावसंख्या होत आहेत ते 66. 5 चेंडूंचा खेळ मात्र संपतो. आतापर्यंत सुंदर षटक हाताळलं होतं आकाशाने. आता मात्र मोठा फटका खरा चेंडू हाताळलाय आणि 6 धावा मात्र खर्च केल्यात. धावसंख्येत मात्र 66 उच्चांक धावसंख्येने गाठलं. 66 ही धावसंख्या धावफलकावरती लागल्या आहे आणि हा मात्र सुंदर चेंडू पंच आकाशाच्या दिशेने बोट उंचावतायत आणि मात्र चढे जांभाऱ्यांनी धावफलकावरती लावल्यात धावा. 66 आणि 67 धावांची आवश्यकता आहे ती पाणबुडी क्रिकेट संघाला आणि पहिल्या धावाच्या समाप्तीनंतर 67 धावांची आवश्यकता आहे आणि यानंतर होणारा सामना पाणबुडी दे धक्का धाडस विरुद्ध चंडेकी देवी क्रिकेट संघ आसोरे. दोन्ही संघाचे कर्णधाराने पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. टॉस की बॉस मध्ये यायचं आहे. आपण टॉस करून घ्यायचं आहे. हॅलो या स्पर्धेसाठी आर्थिक स्वरूपात लावलेले दानशूर देणगीदार कुमार मनीष महादेव हुमडे 1001 रुपये, देवांश दीपक हुमडे 500 रुपये, अमित सदाशिव हुमडे 500 रुपये, अजित कृष्णा हुमडे 1000 रुपये, मंगेश कृष्णा हुमडे 1500 रुपये, जितेंद्र रामाणे 700 रुपये, सचिन अनंत रामाणे 500 रुपये, संकेत हुमडे 1000 रुपये, मनोज महादेव हुमडे 500 रुपये, कैलास हुमडे 1000 रुपया, अविनाश यशवंत हुमडे 501 रुपया, अक्षय सुतार 500 रुपये, कृष्णा गणू भुवड 1000 रुपये, रिट्स 11 1000 रुपये, आदित्य शैलेश हुमडे 500 रुपये, आकाश शैलेश हुमडे 500 रुपये, रवींद्र डिंगणकर 500 रुपये, संतोष रामचंद्र हुमडे 1000 रुपये, रवींद्रजी रामाणे साहेब 5000 रुपये, प्रदीप जाडगे 500 रुपये, योगेश यशवंत हुमडे 500 रुपये, चंद्रकांत आलिम साहेब 1000 रुपये,
पाणबुडी दे धक्का धाडस कोळवली विरुद्ध चंडिका देवी क्रिकेट संघ, दोन्ही कर्णधार आणि टॉस की बॉसमध्ये यायचं आहे नाणेफेकीच्या कौलासाठी. टॉस की बॉसमध्ये यायचं आहे दोन्हीही कर्णधार. पंच सामना चालू ठेवायचा आपला. फलंदाज मैदानामध्ये फलंदाजासाठी पाणबुडी क्रिकेट संघाने फलंदाज पाठवायचा आहे लवकरात लवकर. सगळ्यांना वेळेचा अभाव, वेळेचा कायदा सगळ्यांना संघाला असेल. त्यानंतर रमण हुमणे 750 रुपये, रुपेश सुरेश हुमणे 500 रुपये, उर्वी उज्ज्वल डिंगनकर 1001 रुपया, प्रितेश शंकर हुमणे 500 रुपये, राजेश बबन भुवड 300 रुपये, दीपक पांडुरंग हुमणे 1000 रुपये, सिद्धेश शंकर हुमणे 500 रुपये, प्रदीप जोशी 500 रुपये, संतोष हुमणे 2000 रुपये, ओमकार अशोक हुमणे 500 रुपये, हॅलो सुशील सुनील रामाणे दोन्ही 500 रुपये. अशा सर्व देणगीदारांचे खूप खूप आभारी आहोत आणि धन्यवाद. पाणबुडी दे धक्का धाडस कोळवली ह्या दोन्ही आणि चंडिका देवी क्रिकेट संघ दोन्ही संघांना फायनल कॉल असेल. टॉस की बॉसमध्ये यायचं आहे, आयोजकांना सहकार्य करायचं आहे. दोन्ही कर्णधार आपल्याला टॉस की बॉसमध्ये येऊन नाणेफेक करून घ्यायची आहे. नक्कीच आता आपल्याला चालू असलेला सामना आपण पाहतोय युवा संघर्ष कोणवाडी विरुद्ध श्री गणेश क्रिकेट संघ सडे जांभारी. सडे जांभारीने 67 धावांचं आव्हान दिलंय युवा पाणबुडी क्रिकेट संघाला आणि कोणवाडी क्रिकेट संघाला. नक्कीच आपल्याबरोबर जोडले गेले सन्मुख शिंदे यांच्याकडे जातोय आपण. त्यांच्या आवाजात हा मात्र डाव आपण पाहतोय. धन्यवाद. आजच्या सत्रातील तिसरा सामना आहे. मला वाटतं आपण जर आजच्या संघाचा विचार केला तर पहिला दुसरा सामना जो झाला त्या सामन्यात सुद्धा देखील सडे जांभरी या संघाचं वर्चस्व होतं आणि आता देखील जसं जसं ऊन तापतंय तसं तसं या भर उन्हात आपल्याला धावांचा पाऊस बघायला मिळतोय. सडे जांभारी संघाकडून दिनेश एक नावाजलेला गोलंदाज सडे जांभारी या गावाचा आपल्या संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक, पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. सामना करतोय तो कोणवाडी संघाचा सलामीचा फलंदाज. सुंदर असा मारलेला फटका, तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. खूप सुंदर एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते कोणवाडी संघाच्या फलंदाजांना. संघाचं खातं उघडलंय दुसऱ्या चेंडूवरती एका या धावेने. आपल्या समोर सडे जांभारी या संघाने 67 धावांचा आजच्या तिसऱ्या सामन्याची सर्वोच्च धावसंख्या उभारली आणि आपल्या समोर आता आव्हान असणार आहे ते नावाजलेल्या गोलंदाजांचं. दिनेश हा मातब्बर. कृपया एक विनंती आहे, मैदानाच्या पाठच्या बाजूला रस्त्यावरती आपण जी बाईक आहेत किंवा रिक्षा आहेत त्या कृपया तुम्ही तिथे कोणी पार्क करू नका किंवा तिथे उभ्या ठेवू नका. आपल्या मैदानाच्या बाजूला खूप सारी मोकळी जागा आहे, तर तुम्ही कृपया थोडंसं कमिटीला सहकार्य करा आणि आपल्या गाड्या तिथून हटवून मैदानाच्या बाजूला आतमध्ये पार्किंग करा. थोडंसं कमिटीला सहकार्य करा, विनंती आहे तुम्हाला. दोन्ही रिक्षा आहेत उभ्या तिथे, त्यांनी त्या रिक्षा तिथून हटवून मैदानाच्या बाजूला मोकळी जागा आहे तिथे त्या पार्क करा. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती दिनेश याच्या मार्फत. सलामीचे हे फलंदाज कोंडवाडी संघाचे. संघाला जर विजय मिळवायचा आहे तर आपल्याला 67 धावा ह्या कराव्या लागतील, पण आपल्यासमोर आव्हान आहे ते मातब्बर आणि अनुभव आणि गोलंदाजीचं कौशल्य असलेल्या दिनेश याचं. थोडीशी संथ गतीची गोलंदाजी, परंतु चेंडूला अतिशय अचूक असं वळण देऊन हा जो पहिला षटकाचा सामना आहे हा गोलंदाज आणि यष्टीरक्षकांच्यातच खेळतायत. फलंदाजाला तितकंसं यश नाही मिळालंय. सुंदर अशा गोलंदाजीच्या कौशल्यावरती जखडून ठेवलंय. समोरच्या बाजूला मारलेला सुंदर असा चेंडू आणि आजचा हा पहिला समालोचन कक्षात आलाय चेंडू. 4 धावांनी संघाचं धाव संख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 5. पहिल्या षटकाचे 6 धावा झाल्या आहेत. पहिल्या षटकाचे 5 चेंडू, शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा आणि फक्त प्रति चेंडू एक धाव दिलेली आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. जर विजय सुंदर असा मारलेला फटका आणि आता मात्र कुठेतरी फलंदाजाला यश मिळतंय, परंतु अजून आपल्याला
खूप सारे उंच फटके मारावे लागतील, चेंडू सीमारेषेच्या पार पाठवावे लागतील, तरच आपल्या समोर हे धावसंख्या जे आपल्याला 67 धावांचं आव्हान दिलंय ते आपल्याला गाठण्यात यश येईल. आपल्याला या भर उन्हात धावांचा पाऊस पाडावा लागेल. तुफान रिटर्नचे स्वयंसेवक आमचे बाळगोपाळ, बाउंड्रीचा ताबा घ्यायचा, लक्ष ठेवायचा नीरज. खूप सुंदर असं पुनरागमन केलंय ते कोंडवाडी संघाच्या सलामीच्या फलंदाजांनी. पहिल्या चार चेंडूवरती मात्र दिनेश याने सुंदर गोलंदाजी केली होती, त्याच्यानंतर मात्र 5व्या चेंडूवरती चौकार आणि शेवटच्या षटकाच्या पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार. धावसंख्या झाली ती 1 षटकाच्या समाप्तीनंतर 12. पुढचा षटक घेऊन येतोय तो प्रवीण हा देखील आपल्या नावानेच साजेशी कामगिरी करतो. सडेजांबारी गावाचं नाव त्याने पंचक्रोशीत उंचावलेलं आहे. खूप सुंदरशी गोलंदाजी करतो. 10 ते 15 पावलांचा हा रनअप आहे त्याचा, परंतु फलंदाजाला आपल्या गोलंदाजीच्या कौशल्यावरती नाचवायची हिंमत आणि तयारी असते त्याची. पहिला चेंडू आपल्या संघासाठी, दुसरं वैयक्तिक पहिलं षटक, सुंदर असा मारलेला चेंडू, तितकंच त्याचं स्वागत केलंय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र प्रवीणचं कौशल्य त्याला पणाला लावावं लागणार आहे, कारण सलामीची जोडी आता मात्र कुठेतरी धावांचा डोंगर पाडण्यास सुरुवात करते. हा सलग तिसरा चेंडू असेल ज्याच्यावरती चौकार, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर हा पहिल्याच चेंडूने स्वागत केले ते चौकाराने. धावसंख्या बदल होते, धावसंख्या 4 ने वाढते. 16. सरासरी 17 चेंडू, 17 प्रति ओव्हर, आपल्याला 17 धावा काढाव्या लागतील तर आपण हे 67 धावांचं आव्हान आपण पेलू शकता. गोलंदाज दिशा भरकटतोय, प्रवीण वरती वर्चस्व गाजवतोय ते कोंडवाडी संघाची सलामीची जोडी. सलग दुसरा चौकार पाठवलाय. मागील जर 4 चेंडूंचा आढावा घेतोय आपण तर पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर षटकार आणि आता सलग प्रवीणच्या या दुसऱ्या षटकावरती सलग 2 चौकार मारलेत ते. 10 डावखुरा गोलंदाज, कुठेतरी थोडासा हमी होतोय तो प्रवीणच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या जरी मोठी असली तरी आव्हान देखील आपल्याला मोठंच आहे. आपल्याला प्रत्येक चेंडूवरती गोलंदाजीवरती आपल्याला कौशल्य जपावं लागेल. पुनरागमन करतोय तो प्रवीण. 2 चेंडूवरती सलग 2 चौकार बसले होते, त्याच्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू. आपण 67 धावांचं आव्हान दिलंय. आपल्याला गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तितकंच कौशल्यपूर्वक करून समोरच्या संघाला जकडून ठेवावं लागेल. सुंदर असा मारलेला फटका, चेंडू जातोय सीमारेषेने. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला सडेजांबारी संघाकडून. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते कोंडवाडी संघाला. धावांच्यात भर होते, धावसंख्या होते 21. अजून देखील 45 धावांची आवश्यकता. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक आणि अजून आपल्याकडे 2 षटक बाकी आहेत, पण आपल्याला आता 1 आणि 2 धावा काढून समाधान मानू शकत नाही. आपल्याला आता चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. पाऊस पाडावा लागेल तो चौकार आणि षटकारांचा. इथे खूप सुंदर क्षेत्ररक्षण असं पाहायला मिळतं आपल्याला. आजच्या दिवसातला हा तिसरा सामना आणि या तिसऱ्या सामन्यात खूप सुंदर क्षेत्ररक्षण करतोय तो सडेजांबारीचा संघ. आपण 66 धावांचं धावसंख्येचा डोंगर आपण उभारला होता, पण ही धावसंख्या जरी मोठी असली तरी ती धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न आपण खूप सुंदर क्षेत्ररक्षण करून करताय. समोरच्या संघावरती तेवढंच दडपण येतंय ते धावा काढण्याचं. सुंदर अशी फटकेबाजी करावी लागेल. फटके मारण्याचा प्रयत्न फसतोय. 1 आणि 2 धावावरती समाधान मानावं लागतंय ते कोंडवाडी संघाच्या या सलामीच्या फलंदाजांना. अजूनही हे जरी समोर सडेजांबारी संघाचे मातब्बर गोलंदाज, अनुभवी गोलंदाज असले तरी त्यांना ही कोंडवाडी संघाची युवा सलामीची फलंदाजीची जोडी अजून त्यांना फोडण्यात यश मिळालं नाही, परंतु धावा रोखण्यात त्यांना यश मिळतंय. जिथे कोंडवाडी संघाला 17 रन रेटची आवश्यकता होती तिथे 12 आणि 12.5 रन रेट वरती रोखून ठेवलंय. 2 षटकाच्या खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली आहे 23. साधारण 11.5चा रन रेट आहे. आपल्या संघाला विजयासाठी आता 12 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता आहे. समीकरण बदलत आहे. 12 चेंडू 44 धावा. साधारण प्रत्येक चेंडूवरती आता आपल्याला चौकारांची गरज आहे. आपण 1 आणि 2 धावा काढून आपण या संघाच्या साखळी सामन्यात विजय मिळवू शकत नाही. कुठेतरी आपल्याला जर संघाला जर हा विजय मिळवायचा आहे तर आपल्याला आता चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल,
तर आपण या साखळी सामन्यात आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकता. निर्णायक षटक ठरणार आहे. आता हे तिसरं षटक घेऊन आलाय सडे जांभरी संघाचा सिद्धेश. जर या षटकावरती जर चौकार षटकारांची आतिषबाजी झाली तर हा सामना नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत रोमर्षक होईल. नाहीतर हा सामना जवळपास मग सुंदर असा मारलेला फटका, चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून सीमारेषेच्या पार. षटकार, सिद्धेशचं स्वागत केलं. स्वयंसेवकांनी थोडंसं सहकार्य करायचं आहे. आपण आता सध्या बाउंड्री लाईनचा ताबा घ्या, जेणेकरून हे सीमारेषेच्या पार जाणारे चेंडू लवकरात लवकर आपण मैदानात पोहोचवू शकता. सुंदर असं स्वागत केले ते सिद्धेशचं पहिल्या चेंडूवरती षटकार मारून. अजूनही सलामीची जोडी मैदानात. हा डावखुरा फलंदाज सडे जांभारी संघाच्या दिशेने हा झुकत असलेला सामना अजूनही सामन्याची रंगत वाढवतोय. पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत केलंय सिद्धेशचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारलेला सुंदर असा फटका. झेल घेण्याचा प्रयत्न होता, झेल फसलाय. जर झेल सोडताय कॅच, तरी कॅच आपल्या हातातून मॅच पण घेऊन जाऊ शकते. कारण आज सलामीचा असलेला अजून डावखुरा फलंदाज अतिशय घायाळ आणि घातक ठरू शकतो. कारण ह्याचाच अनुभव त्याने आपल्या पहिल्या चेंडूवरती सिद्धेचं स्वागत करून दिलेला आहे आपल्याला. जर आपण झेल सोडताय तर कुठेतरी आपण फेल ठराल या मॅचमध्ये, या सामन्यामध्ये. आपल्याकडे पुन्हा संधी नाहीये. जर एक संधी गमावलात तर तुम्ही या सामन्यातून बाद होणार आहात. आपल्याकडे धावांचा डोंगर आहे, पण हे समोरचा देखील संघ तितकाच बलाढ्य आहे आणि त्याचा प्रॅक्टिकल म्हणू शकतो आपण पाहायला मिळतंय. तिसरा चेंडू सिद्धेशचा. थोडासा दिशा भरकटून टाकण्याचा प्रयत्न, कुठेतरी आउटसाईडला ठेवायचा चेंडू, आउटसाईडला ठेवण्याचा प्रयत्न, जेणेकरून फलंदाजाला चौकार षटकार मारण्याची संधी मिळणार नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. 31 धावा झाल्या आहेत. पहिल्या तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजून देखील साधारण 30 ते 35 धावा विजयासाठी हव्यात त्या कोंडवाडी संघाला. आपल्याला आता चौकार षटकारांचीच आतिषबाजी करावी लागेल. या भर उन्हात आपल्याला धावांचा पाऊस पाडावा लागेल. चौकार षटकारांच्या आतिषबाजी, फटकेबाजी करावी लागेल. कुठेतरी दिशा भरकटतोय पंच. नक्कीच दुनियात उंचावतायत. अवांतर वाईट चेंडू, एका धावेने भर पडते. आतापर्यंत छान सुंदर अशी गोलंदाजी केली आहे ती सडे जांभारी या संघाच्या खेळाडूंनी. दिनेश झाला, प्रवीण झाला, आता सिद्धेश थोडाफार दिशा भरकटतोय. नक्कीच त्याच्यावरती सुद्धा दडपण असणार आहे. निर्णायक षटक ठरणार आहे, कारण याच्या पुढील शेवटचं षटक असेल. शेवटच्या षटकात 4 चेंडू मिळणार आहेत. पुढचा चेंडू सिद्धेशाचा. पुन्हा एकदा मारलाय चेंडू. हा डावखुरा फलंदाज घातक ठरतोय. पुन्हा एकदा षटकार. धावसंख्या झाले ते 38. अजून देखील कोंडवाडी संघाची सलामीची फलंदाजी, सलामीला आलेला फलंदाजी ही जोडी अजून मैदानात. अजूनही सडे जांभारीच्या या मातब्बर गोलंदाजांना अजूनही सलामीची जोडी फोडण्यात यश नाही मिळालंय. प्रत्युत्तरात 67 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा कोंडवाडी संघ. प्रत्युत्तरात त्यांच्याकडून खूप सुंदर अशी फलंदाजी, खूप सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते. ती हा डावखुरा गोलंदाज फलंदाज सूरज. खरोखर जसा सूर्य तळपतोय तसाच सूरज एक सूर्यवरती आकाशात तळपतोय आणि त्याची तळपती बाजू घेऊन सूरज या शिरगावच्या मैदानात तळपतोय. आपल्या संघासाठी, संघाच्या विजयासाठी भरूनात तळपताना पाहायला मिळतोय. 2 षटकार मारले त्याने सिद्धेशच्या गोलंदाजीवरती. अवांतर चेंडू सिद्धेशला मात्र त्याने
स्वतःला सिद्ध करण्याची संधी देत नाहीये तो सूरज. सूरज आणि सिद्धेश यांच्यात चाललेला हा दोघांच्यातच सामना चाललाय. एकतर सिद्धेश चेंडू अवांतर टाकतोय आणि जर चेंडू चांगला पडला तर त्याच्यावरती सूरज चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवतोय. दोघांची ही जुगलबंदी. बाकी सगळे क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक फक्त चेंडू सीमारेषेच्या वरून क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून जाताना फक्त बघ्याची भूमिका करतायत. सामना दोघांच्यातच चाललाय. सिद्धेश सूरज. आता बघूया हा चेंडू कोणाचा असेल, सिद्धेशचा की सूरजचा. सुंदर असा फटका मारलेला आहे. पुन्हा एकदा षटकार. सुंदर असा हा सामना फक्त सिद्धेश आणि सूरज यांच्यातच रंगलाय. धावा झाल्यात 45. विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. कुठेतरी जेव्हा 2 षटकं झाली तेव्हा सरासरी 12:30 होती. सामना कुठेतरी सडे जांभारी या संघाच्या दिशेने झुकलेला होता, पण तळपला तो सूरज. आपल्या नावालाच त्याने साजेशी कामगिरी करतोय. जवळजवळ 22 धावा या तिसऱ्या सिद्धेशच्या षटकात काढल्यात. षटकार 3 षटकार मारलेत. दोन धावा अवांतर मिळालेत. कुठेतरी सडेजांभरी संघाला पुनरागमन करावं लागेल. आपल्याकडे जर या 66 धावांचं आव्हान नसतं तर हा नक्कीच सामना चुरशीचा ठरला असता. पण अजूनही देखील लढत चालू आहे. सूरज तळपतोय मैदानात आपल्या संघाच्या पहिल्या विजयासाठी. कुठेतरी आता पुनरागमन केले ते सिद्धेश याने. सुंदर असं क्षेत्ररक्षण पहिल्यापासूनच करतोय सडेजांभारीचा हा संघ. 67 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा कोंडवाडीचा संघ अजूनही बिनबाद मैदानात खेळतोय. जर वैयक्तिक धावा काढायच्या म्हटलं तर सूरज खेळतोय. विजयासाठी 6 चेंडू आणि 21 धावा. हे तिसरं षटक कुठेतरी घातक ठरलंय, कारण पहिल्या आणि 2 चेंडू पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 होती आणि या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 47 वरती पोहोचले. वरती पोहोचले आहे. विजयासाठी 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. सिद्धेशचं हे षटक अतिशय घातक आणि खराब झालं. 3 षटकार बसलेत त्याला, ते सूरजने मारलेत. आता सूरजला आपल्या नावाप्रमाणे चमकावं लागेल. समालोचन कक्षात उभी असलेली ही ट्रॉफी, मानाची ट्रॉफी शिरगावच्या या मैदानातून पाणबुडी आपल्या गावात आपल्या वाडीत घेऊन जाणार का सूरज? जरी ट्रॉफी तुमच्या समोर असलेली आहे, ट्रॉफी जर घेऊन जायची तर तुम्हाला आपल्या नावाप्रमाणे आता चमकावं लागेल. जसा सूर्य आकाशात तळपतोय तसं तुम्हाला या शिरगावच्या मैदानात या सिमेंटच्या खेळपट्टीवर चमकावं लागेल. साडे जांभारी संघाने दिलेलं 67 धावांचं आव्हान पेलण्याची क्षमता असलेला हा सूरज. समोरच्या दिशेने मारलेला चेंडू, सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि आता इथे मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि पहिला झटका बसतोय तो कोंडवाडी संघाला. अतिशय सामना रंगात आलेला 6 चेंडू 21 धावांची पहिल्या चेंडूवरती आपण या संघाचे हुकमी गोलंदाज का आहोत. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आतापर्यंत खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय, पण या निर्णायक षटकामध्ये जर आपण क्षेत्ररक्षण थोडंसं ढासळतंय तर हा सामना कोंडवाडी संघाचे गोलंदाज एक हाती आपल्या घेऊन जातील. कुठेतरी आपल्याला ह्या धावा रोखाव्या लागतील. मैदान हे आपलं खेळपट्टी थोडीशी खराब आहे, त्याच्यामुळे आपल्याला धावताना आपल्याला स्वतःच्या पावलांवरती नियंत्रण ठेवावं लागेल. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. विजयासाठी सुद्धा अजून समोरच्या दिशेने मारलेला फटका आणि 4 धावा. इथे मात्र आता क्षेत्ररक्षक फक्त बघ्याची भूमिका घेऊ शकतात. अजूनही चुरशीचा सामना. अजूनही या शेवटच्या षटकातले 3 चेंडू शिल्लक. विजयासाठी धावा हव्यात त्या
14 3 चेंडू आणि 14 धावा. सलग 2 चेंडू मारलेत. पहिल्या चेंडूवरती रोशननी आपल्या संघाला पहिला गडी बाद करून दिला होता. त्याच्यानंतर मात्र सूरज अजून मैदानात तळपतोय. आपल्या संघासाठी सलग 2 चौकार मारलेत. आता सूरज आपल्या नावाला चमकणार की रोशन आपलं नाव संघाचं आणि आपलं स्वतःचं नाव रोशन करणार बघूया. सुंदर असा टाकलेला यॉर्कर सूरजला जागेवर स्तब्ध उभं केलंय, निशब्द करून ठेवलंय त्याच्या बॅटला. सुंदर असं गोलंदाजी करतोय तो रोशन. आता मात्र 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 14 धावांची आवश्यकता. आता 2 षटकार जरी मारले तरी सामना हा सडे जांभारी संघाच्या दिशेने झुकलेला असेल. शेवटचे 2 चेंडू फक्त रोशनला व्यवस्थित टाकायचे आहेत. समोरच्या दिशेने मारलेला फटका फसलाय. सुंदर असा क्षेत्ररक्षण, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि आता मात्र सामना झुकलाय तो सडे जांभारी संघाच्या दिशेने. आजच्या या शिरगावच्या मैदानात हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ अंतर्गत तुफान रिटर्न हुमनेवाडी आयोजित हे सामने आणि या सामन्यात सडे जांभारी गावाचा हा दुसरा संघ विजयी होतोय. कोंडवाडी आणि सडे जांभारी या दोन्ही संघांचं अभिनंदन. कोंडवाडी संघाने सहभाग घेतल्याबद्दल आपलं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी टॉस का बॉस येथे यायचं आहे.